मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू होतात. आपण सगळे घरी असतो, भरपूर खेळ खेळतो, दंगामस्ती करतो. आई आपल्याला चांगले चुंगले पदार्थ खायला घालते. शिवाय खूप उन्हाळा आहे म्हणून फळांचे रस किंवा थंड पेय यांचा सुद्धा आपल्यावरती मारा होतो. इतकंच काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे भरपूर आईस्क्रीम खाण्याची सुद्धा सूट असते. पण या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला हमखास हवा असतो तो बर्फाचा गोळा. आपण आईशी भांडतो, हट्ट करतो, दंगा करतो, रुसून बसतो आणि हट्टाला पेटून गोळा खातोच. खरं आहे ना? मला खात्री आहे की तुमचा सुद्धा लहानपणीचा असाच अनुभव असेल, किंबहुना आता तुम्ही अगदी कुठल्याही गिल्टशिवाय गोळा खातही असाल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गोळा स्पेशल एपिसोड, ज्यामध्ये आपण नेहमीच्या पद्धतीचे गोळे पाहणारच आहोत, पण त्याचबरोबर गोळ्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज सुद्धा पाहणार आहोत. थोडक्यात काय, बर्फाचा गोळा हा कसा योग्य आहे हे आज आपण आईला पटवून देणारच आहोत. सुरुवात करूया चवदार चविष्टच्या या स्पेशल एपिसोडला. वेगवेगळ्या पद्धतीचे गोळे आपण किती चवीने खातो ना, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी असाच एक वेगळ्या पद्धतीचा युनिक खास असा गोळ्याचा प्रकार शोधून काढलाय. चला पाहूया. पावसाळ्याची आपण किती आतुरतेने वाट पाहत असलो ना, तरी पण काय हा उन्हाळा आणि हा सगळा जो घाम आहे तो काही कमी होत नाहीये आणि खूप गरम होत आहे. त्यामुळे आपण वेगवेगळे ऑप्शन्स शोधतोय आपल्याला थंड ठेवण्यासाठी, आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी. त्यामुळेच चवदार चविष्टमध्ये ही गोळा स्पेशल करण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि मी त्यासाठी आलेली आहे घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये. इथे पूजा मलाई गोळा म्हणून खूप प्रसिद्ध आहे. खूप वर्षापासून इथे हा आहे आणि खूप लोक लांबून लांबून इथे गोळा खाण्यासाठी येतात. अगदी बर्फाचा गोळाच आहे, पण त्यालाही वेगवेगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. मलाई गोळा आहे, स्पेशल मलाई गोळा आहे किंवा आपला साधा गोळा आहे. आणि एवढा भारी आणि दिसायलाच तो व्हिज्युअली इतका छान आहे ना की म्हणजे तुम्ही बघितल्यावर तो खाव्यासा वाटतोच. त्यामुळे मीही आता इकडचा पूजा मलाई गोळा स्पेशल असा एक गोळा आहे तो मागवलेला आहे आणि त्याच्यामध्येही काय काय वेगवेगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तो मी माझा गोळा मागवते आणि पटकन खायला सुरुवात करते. बर्फाचा एवढा मोठा गोळा आणि एवढा कलरफुल बघून ना खरंच भूक लागली आहे. खूप टेम्पटिंग आहे. बर्फाचाच गोळा आहे पण तो दिसायलाच एवढा अप्रतिम आहे, वेगळा आहे खूप. पहिल्यांदा मी मलाई गोळा खाते. खूप सुंदर आहे, खूप वेगळा आहे. म्हणजे नक्कीच तुम्हाला वाटत असेल ही प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती खूप सुंदर आहे, खूप छान आहे असं म्हणत असेल, पण हा खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे खूप ह्याच्यामध्ये बर्फाच्या गोळ्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स ॲड केलेले आहेत. कच्ची कैरी आहे, त्याचसोबत चॉकलेट सॉस आहे किंवा मग आपलं रोज सिरप आहे, ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि खूप सारी मलाई टाकलेली आहे त्यामध्ये. तो खूप वेगळी चव आहे याची. घाटकोपरच्या खाऊ गल्लीत म्हणजेच वल्लभबाग लेनमध्ये हे पूजा मलाई गोळ्याचं दुकान आहे आणि संध्याकाळी अगदी 5 वाजल्यापासून ते रात्री 12:30पर्यंत हे ओपन असतं. म्हणजे तुम्ही कधी रात्री तुम्हाला वाटलं जेवल्यानंतरही की काही खावंसं वाटतंय गोड वेगळं आईस्क्रीम व्यतिरिक्त, तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. खूप वेगळी टेस्ट आहे. तुम्ही किती लांबून आलात ना तरी तुमचे पैसे अगदी वसूल होणार आहेत. प्रत्येक घासासोबत या गोळ्याची वेगळी टेस्ट लागते. म्हणजे त्याच्यात एवढे सारे छान छान फ्लेवर ॲड केलेत ना की प्रत्येक घास खाल्ला की एक वेगळा फ्लेवरचा आनंद आपल्याला घ्यायला मिळतोय. गेल्या 22 वर्षापासून हे पूजा मलाईचं गोळ्याचं दुकान जे आहे ते इथे घाटकोपरमध्ये आहे आणि सिंग जे आहेत ते भावांनी मिळून हे सगळं चालू केलेलं आहे आणि ते एवढं अप्रतिम आहे ना. म्हणजे तुमच्या लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोणालाही गोळा आवडेल नक्की गॅरंटी आहे. खूपच अप्रतिम आहे. तुम्हाला खरंच ना या उन्हाचा कंटाळा आला असेल तर हे सगळं थंड थंड गोष्टी खाण्यामध्ये खूप हा मस्त आनंद आहे. तुम्ही पण इथे येऊन नक्की ट्राय करा. मलाई गोळ्याचा आनंद खरंच वेगळा आहे. मी खरंच पहिल्यांदा खाल्ला आहे पण तो मला खूप आवडला आहे. तुम्ही इथे नक्की येऊन ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. कॅमेरामॅन राम दुबेसह मी स्वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई. गोळा म्हटलं की लहानपण आठवतं. म्हणजे माझ्या लहानपणी परीक्षा आमची संपली किंवा सुट्ट्या लागल्या की पहिले गोळ्याच्या गाडीवर भरपूर गर्दी असायची आणि अगदी प्रत्येक मुलगी गोळा तरी खायची.
मात्र हे गोळा खाण्याचं जे प्रमाण आहे ते जसं मोठे होतं तसं कमी होत जातं. पण तीच हाऊस आज आम्ही पूर्ण करणार आहोत चवदार चविष्टच्या मार्फत. आता मी आलेली आहे सांताक्रूज वेस्टला रामकृष्ण ज्यूस सेंटर. एक प्रसिद्ध ठिकाण आहे खास गोळ्यासाठी आणि या ठिकाणी अजून ज्यूसेस सुद्धा मिळतात, वेगवेगळे प्रकारचे कोल्ड्रिंक्स मिळतात. मात्र प्रसिद्ध आहे ते गोळ्याचे प्रकार आणि गोळ्याच्या प्रकारांमध्ये आपण यांचं मेनू कार्ड बघूयात. अगदी ठराविक जे पूर्वी आधीपासून जे अगदी पारंपरिक आपण म्हणू शकतो असे प्रकार जे आहेत. काला खट्टा जो सगळ्यांचा फेवरेट असतो तो, ऑरेंज आहे, मँगो आहे, सध्या उन्हाळ्याचं सीझन आहे, मँगोचं सीझन आहे तर मँगोचा एक वेगळा फ्लेवर आहे इथे, रोज फ्लेवर आहे, खस फ्लेवर आहे, त्याशिवाय लेमनचा फ्लेवर आहे, असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. आणि माझा नेहमीचा फेवरेट म्हणजे काला खट्टा, पण आज मला वाटतंय की मी जरा मिक्स वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करावे. यांच्या इकडचा जो फेमस आहे, जो मला इथला आवडतो तो आज ट्राय करूया. मुझे एक मिक्स गोला देना. आता मी हा गोळा जो मिक्स सांगितला आहे त्यांना, त्यामुळे ते वेगवेगळे फ्लेवर टाकणार आहेत. आणि आता पहिल्यांदाच गोळा तयार झाल्यानंतर त्यांनी लिंबू पिळला आहे, त्यावर आता हे ऑरेंज फ्लेवर टाकला आहे, रोज फ्लेवर आत्ता टाकलेला आहे. तो कलर बघूनच किती छान वाटतो बघा. हे ऑरेंज फ्लेवर आहे, सगळ्यात आधी मँगो टाकला होता आणि सगळ्यात शेवटी माझा फेवरेट काला खट्टा फ्लेवर आहे. वाह, खूप दिवसांनी गोळा खायचा योग आला आणि अगदी पुरेपूर त्याचा आनंद घ्यायला मी इथे आलेली आहे. बघूनच बघा, प्रत्येक भाग वेगवेगळा ह्याचा आहे आणि हे जे आतमध्ये सरबत तयार झालं आहे हे सुद्धा मिक्स वेगवेगळ्या फ्लेवर्सपासून झालं आहे, त्यामुळे नक्कीच तो खूप टेस्टी असेल. मी तो ट्राय करते पहिल्यांदी. आहा, वाव, याच्यात मँगो फ्लेवर सुद्धा खूप छान लागतोय. काला खट्टा आणि मँगोचं कॉम्बिनेशन जास्ती मला आवडतं आणि ते मस्त लागतंय. आधी मँगो फ्लेवरचा गोळा कधी खाल्ला नाही आहे, खरंच खूप मस्त आहे. या ठिकाणी आणखी एक वेगळा प्रकार मिळतो, तो म्हणजे गोळ्याचा नाही आहे, मात्र गोळ्याचं जे सरबत असतं त्याचा एक वेगळा प्रकार. मसाला थम्सअप म्हणून एक वेगळाच प्रकार मिळतो. थम्सअप जे आपलं कोल्ड्रिंक आहे ते, आणि त्यामध्ये जरा मसाला नंतर लिंबू पिळून वेगळाच त्याला फ्लेवर दिला जातो. तो पण एक वेगळा प्रकार आहे. तो पण कसा करतात ते बघूयात. वाव, आता मसाला थम्सअप बनवताय, त्याच्यात मसाला टाकलाय, थोडंसं मीठ टाकलंय, लिंबू पिळताय, मस्त. म्हणजे तुमचं कोल्ड्रिंक जे आपण हेल्दी नाही असं म्हणतो ते आता हेल्दी वेने आपण पिणार आहोत. आणि त्याच्यात जे तुमचं कोल्ड्रिंक असतं थम्सअप यांनी यूज केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही हे घरी सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. जरा वेगळ्या फ्लेवरचं कोल्ड्रिंक आहे. सोड्याचा फ्लेवर्ड प्रकार जर प्यायचा असेल तर हा एक एकदम उत्तम पर्याय आहे. जरा हेल्दी पण झालेला आहे. वाव, गोळ्यानंतर हे अशा पद्धतीचं एक वेगळं कोल्ड्रिंक आता मी ट्राय करते. आहा, जनरली मला कोल्ड्रिंक्स आवडत नाही, ते खूप स्ट्रॉंग असतात, पण हे खरंच खूप मस्त प्रकार आहे आणि अगदी अजिबात स्ट्रॉंग वाटत नाही आहे. छान लेमनची टेस्ट येते आहे. खूप वेगळं असं काहीतरी मॉकटेलचा प्रकार प्यायल्यासारखं वाटतंय. सिंपल सरबत एक घरी सुद्धा ट्राय करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे आता उन्हाळ्याचे खूप कमी दिवस राहिलेत आणि पावसाळा जवळ आल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. थंड खाणं पिणं फार होत नाही, त्यामुळे अगदी हे थोडे दिवस राहिले त्याचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि अशा प्रसिद्ध ठिकाणी जाऊन गोळा, सरबत असे वेगवेगळे प्रकार नक्की ट्राय करा.